भाजपचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहायक सुशांत भिसेंच्या पत्नी तनिषा भिसेंच्या मृत्यू प्रकरणात आरोग्य विभागाच्या अहवालात दीनानाथ रुग्णालयाला प्रथम दर्शनी दोषी ठरवण्यात आले। आणखी 2 अहवालानंतर रुग्णालयाच्या व्यवस्थापनाची चूक समोर येईल आणि त्यांच्यावर कठोर कारवाई होईल असा विश्वास अमित गोरखे यांनी व्यक्त केला। तर संपूर्ण रुग्णालय नाही तर केवळ डॉक्टर घैसाच दोषी असल्याचं अमित गोरखे यांनी म्हटलं आणि याच मुद्द्यावर त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी कैलासपुरी यांनी। दीनानाथ मंगेशकर गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी आरोग्य विभागाचा अहवाल आलेला आहे। त्याच्यामध्ये रुग्णालयाला काही बाबतीत दोषी ठरवण्यात आलेला आहे। आपल्याबरोबर आमदार अमित गोरखे आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांचं या अहवालाबद्दल काय मत आहे। अहवालात जे भिसे कुटुंबीय म्हणत होते ते तरी त्या अहवालात दिसतंय। ज्या पद्धतीनं हॉस्पिटलमध्ये डॉक्टर घैसास यांनी जवळजवळ 4.5 ते 5 तास त्या रुग्णाला त्या ठिकाणी एका ठिकाणी बसवलं आणि जी कुटुंबियांची पळापळ झाली ती सीसीटीव्ही मध्ये आलेली आहे असं या अहवालात म्हटलं गेलंय आणि त्यामुळे प्राथमिकतः डॉक्टर घैसास या गोष्टीला जबाबदार आहेत हे त्यात स्पष्ट दिसतंय। मंगेशकर कुटुंबियांनी किंवा तत्कालीन सरकारने ज्या उदात्त हेतूने हे हॉस्पिटल चालू केले आणि तो हेतू मंगेशकर हॉस्पिटलनी वेळोवेळी अनेकांना मदत करून साध्य केलेला आहे। पण ज्यावेळेस ऑर्गनायझेशन मोठी होते त्यावेळेस एखादा डॉक्टर घैसास यांच्यासारखा एखादा माणूस असतो ज्याच्याकडनं चूक झाल्यानंतर, मी चूक म्हणणार नाही, ही जाणीवपूर्वक केलेली चूक आहे आणि त्याला वेगळा भाग आहे तो रिपोर्टमध्ये येईलच, पण या चुकीमुळे संपूर्ण मंगेशकर दवाखान्याला हे भोगावं लागलं। पण मी यामध्ये लोकशाही पद्धतीने खऱ्या अर्थानं आंदोलन व्हायला पाहिजे होती, तोडफोडीचं समर्थन मी स्वतःही करणार नाही। घैसास आणि त्यांच्या टीमनी मंगेशकर हॉस्पिटल निदान त्या 2 मुली आहेत, त्यांचं 18 वर्षापर्यंत शिक्षण असेल किंवा इतर गोष्टी असेल, आम्ही समर्थ आहोत, पण एक भावना म्हणून आपण ती केली पाहिजे। बाकी जे शासन डॉक्टर घैसास आणि त्यांच्या टीमला व्हायचं ते शासन तर नक्की होईल, हे प्राथमिक रिपोर्ट होणं तर लक्षात येत आहे। कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड।